नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, जिल्हा परिषद भरती 2024 अंतर्गत जिल्हा परिषद सांगली यांच्यामार्फत आरोग्यसेवक ANM महिला या पदाकरिता निवड यादी तसेच प्रतीक्षा यादी प्रसिद्ध झालेली आहे. तसेच आपण या व्हिडिओमध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात तुम्हाला कधी बोलवण्यात आलेलं आहे तेही जाणून घेऊया. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा विदाऊट स्किप करता, जेणेकरून विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला या भरती संदर्भात योग्य माहिती भेटेल. विद्यार्थी मित्रांनो पहा, ज्यावेळेस तुम्ही अधिकृत वेबसाईटला व्हिजिट कराल त्यावेळेस तुम्हाला आरोग्यसेवक महिला ANM या पदाची निवड यादी तसेच प्रतीक्षा यादी पाहाव्यास भेटेल. इतरही पदाची निवड यादी तुम्हाला या ठिकाणी शो होत आहे, जसे की कंत्राटी ग्रामसेवक या पदाची देखील या ठिकाणी उमेदवारांच्या नावाची निवड यादी तसेच प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. आरोग्यसेवक 40% तसेच आरोग्यसेवक 50% या पदाची देखील तुम्ही निवड यादी आणि प्रतीक्षा यादी चेक करू शकता. या यादीमध्ये तुमच्या नावाचा समावेश आहे का, तुम्ही जे काही ज्या पदासाठी तुम्ही अप्लाय केलं असेल त्या पदाची PDF डाउनलोड करून घ्या आणि तुमचं नाव या लिस्टमध्ये आहे का तुम्हाला चेक करायचं आहे. आरोग्यसेवक महिला ANM या पदाची मी PDF डाउनलोड करून घेतो, जेणेकरून आपल्याला त्यासंबंधी योग्य माहिती भेटेल. किती उमेदवारांचं नाव या ठिकाणी या लिस्टमध्ये समावेश करण्यात आलेला आहे ते पाहूयात. पहा, आरोग्य परिचारिका आरोग्यसेवक महिला या पदासाठी जवळपास 366 पदांसाठी ॲडव्हर्टाइजमेंट या ठिकाणी प्रसिद्ध झालेली होती आणि त्यानुसार निवड देखील या ठिकाणी करण्यात आलेली आहे. ठीक आहे, जे काही पॅरल रिझर्वेशन आहे, समांतर आरक्षण, त्यानुसार या ठिकाणी निवड यादी जी आहे प्रसिद्ध झालेली आहे. यामध्ये सामाजिक प्रवर्गाचे नाव तुम्ही पाहू शकता. अनाथ ऑर्फन कॅन्डिडेटसाठी पहा, एकूण पदसंख्या 4 आहेत. नंबर ऑफ वॅकन्सीज या ठिकाणी 4 जागा भरल्या जात आहेत. जसे की आपण पाहिलं तर या ठिकाणी एकही उमेदवार या ठिकाणी भेटलेलं नाही. ठीक आहे, सो ऑर्फन कॅन्डिडेट नील आहे. या ठिकाणी प्रतीक्षा यादी देखील तुम्ही पाहू शकता, नील आहे. आणि आरोग्य परिचारिका दिव्यांग कॅन्डिडेटसाठी पहा, जे काही हँडिकॅप कॅन्डिडेट आहेत, दिव्यांग पर्सन आहेत, त्यासाठी एकूण पदसंख्या 16 वॅकन्सीज या ठिकाणी भरल्या जात होत्या आणि त्यानुसार देखील या ठिकाणी कॅन्डिडेट जे आहे दिव्यांग मिळालेले नाही. ठीक आहे, आणि जर आपण पाहिलं या दिव्यांग कॅन्डिडेट आणि जे काही ऑर्फन उमेदवार आहेत जर मिळाले नाहीत तर काय होऊ शकतं पहा. आरोग्य परिचारिका आरोग्यसेवक महिला या संवर्गातील सर्व प्रवर्गामध्ये अनाथ उमेदवार उपलब्ध नाही. तसेच आरोग्य परिचारिका आरोग्यसेवक महिला या संवर्गातील समांतर प्रवर्गामध्ये दिव्यांग उमेदवार उपलब्ध नसल्याने जे काही शासन निर्णय आहे सामान्य प्रशासन विभागाकडील दिनांक 29 मे 2019 अन्वये सदरची पदे ही काय केली जातील, ही पदे खुला राखीव या समांतर आरक्षणातून राखीव ठेवण्यात आलेली आहेत. ठीक आहे, सो विद्यार्थी मित्रांनो हे पदे वॅकंट ठेवण्यात आलेली आहे. जसे की जे उमेदवार भेटतील त्यांचे जागा या ठिकाणी भरण्यात येणार आहेत. सो सध्या तरी या ठिकाणी या जागा जे आहेत ते वॅकंट ठेवण्यात आलेल्या आहेत. नंतर पहा, आरोग्य परिचारिका ओपन सामाजिक प्रवर्ग खुल्या प्रवर्गासाठी या ठिकाणी निवड यादी तुम्ही पाहू शकता. जवळपास 129 उमेदवारांची निवड करण्यात आलेली आहे. यामध्ये तुम्हाला चेक करायचं आहे तुमचं परीक्षा क्रमांक, नोंदणी क्रमांक तसेच उमेदवारांचे नाव तसेच डेट ऑफ बर्थ, मूळ प्रवर्ग ज्या प्रवर्गातून कॅन्डिडेटने अर्ज दाखल केलेला आहे किंवा त्या प्रवर्गाचं या ठिकाणी नाव आहे, तसंच ज्या प्रवर्गातून उमेदवारांचं सिलेक्शन झालेलं आहे निवडीचा प्रवर्ग तुमच्या नावाच्या समोर तुम्ही पाहू शकता. आणि आफ्टर नॉर्मलायझेशन तुम्हाला किती मार्क्स पडलेले आहेत ते देखील तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता. ओके, सो अशा प्रकारची ही अपडेट आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय तर तुम्हाला या लिस्टमध्ये तुमच्या नावाचा जर समावेश असेल तर पुढील प्रोसेस काय असेल ते आपण थोडंसं जाणून घेऊया. कॅटेगरी वाईज विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला चेक करायचं आहे तुमचं नाव कोणत्या लिस्टमध्ये आहे ते. ठीक आहे, प्रतीक्षा यादीमध्ये आहे का निवड यादीमध्ये तुम्हाला चेक करायचं आहे. जर तुमचं नाव या यादीमध्ये असेल तर पहा या ठिकाणी काय अपडेट आहे. वरील निवड यादीमध्ये नाव समाविष्ट केले म्हणजे उमेदवारास नियुक्ती दिली असा याचा अर्थ होत नाही. ओके, सो नंतर आहे उमेदवारांची नियुक्ती, अंतिम नियुक्ती ही संबंधित उमेदवारांची ओळख, कागदपत्रे, प्रमाणपत्र पडताळणी, वैद्यकीय तपासणी अहवाल, चारित्र्य पडताळणी अहवाल यानंतर समांतर आरक्षण अनुषंगाने सदर प्रमाणपत्रांची सक्षम प्राधिकारी किंवा अधिकारी यांच्याकडून पडताळणी केल्यानंतर तुमची फायनल जी नियुक्ती आहे ती केली जाणार आहे. यामध्ये जे काही समांतर आरक्षणाअंतर्गत PWD कॅन्डिडेट असेल किंवा जे हँडिकॅप आहे तसंच प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त
भूकंपग्रस्त अंशकालीन कर्मचारी असतील किंवा उमेदवार असतील, जे काही सर्टिफिकेट आहे ते जे काही ऑथेंटिकेशन झाल्यानंतर, संपूर्णतः तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुम्हाला जॉईनिंग संदर्भात या ठिकाणी नियुक्तीचे आदेश जे आहेत देण्यात येणार आहे. ओके. सो नंतर पहा, उमेदवारांचे सादर केलेली माहिती चुकीची किंवा खोटी आढळल्यास अगर समांतर आरक्षणाबाबत प्रमाणपत्र संबंधित सक्षम प्राधिकारी यांनी अवैध किंवा बाद ठरवल्यास, विद्यार्थी मित्रांनो पहा, नंतर तुमचे जे निवड यादीमध्ये नाव आहे किंवा प्रतीक्षा यादीमधील नाव असतील ते या ठिकाणी तुम्हाला त्या निवड सूचीमधून बाद करण्यात येईल असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. ठीक आहे. जर तुमचे जे काही डॉक्युमेंट आहेत ते इनलिगल किंवा खोटी आढळल्यास. ओके. सो इतर ही माहिती या ठिकाणी आहे, दिव्यांग संदर्भात आहे, जे काही प्रोजेक्ट अफेक्टेड असेल किंवा अर्थक्वेक आहे किंवा इतर जे काही स्पोर्ट्स पर्सन असतील ते सर्टिफिकेट विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी पूर्णतः तुमचे लीगल असायला हवेत, ऑथेंटिक असायला हवेत. त्यानंतरच तुम्हाला जॉईनिंग संदर्भात या ठिकाणी जॉईनिंगचे आदेश जे आहेत ते निर्गमित करण्यात येणार आहेत. तसंच पहा, आरोग्य परिचारिका, आरोग्यसेवक, महिला या संवर्गातील सर्व प्रवर्गासाठी अनाथ उमेदवार उपलब्ध नाही. आरोग्य परिचारिका, आरोग्यसेवक, महिला या संवर्गातील खुल्या प्रवर्गामध्ये अंशकालीन उमेदवार 15 पैकी 2 उमेदवार उपलब्ध झालेले आहेत. उर्वरित 13 पदे ही खुल्या राखीव समांतर आरक्षणात समावेश करण्यात आलेला आहे. ठीक आहे. सो विद्यार्थी मित्रांनो, ह्या काही जागा वॅकंट राहिलेल्या आहेत. यामध्ये अनाथ कॅन्डिडेटच्या आहेत किंवा नंतर अंशकालीन कर्मचारी किंवा उमेदवारांच्या आहेत. तर या जागा काय वॅकंट राहिलेल्या आहेत किंवा माजी सैनिकच्या देखील जागा असतील तर त्या जागा कन्वर्ट होऊ शकतात. त्या वॅकंट जागा कन्वर्ट झाल्यानंतर ज्या काही वॅकंट प्रतीक्षा यादीमध्ये उमेदवार आहेत त्या प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना या ठिकाणी संधी दिली जाऊ शकते. ओके. सो हे अतिशय महत्त्वाचं आहे. नंतर आरोग्य परिचारिका, आरोग्यसेवक, महिला या संवर्गातील खुल्या प्रवर्गामध्ये भूकंपग्रस्त 3 पैकी 1 उमेदवार उपलब्ध झालेला आहे. उर्वरित 2 पदे हे अराखीव खुला वर्गाकरिता समांतर आरक्षणामध्ये समावेश केलेला आहे. ठीक आहे. सो पहा, जे उमेदवार वेटिंगवरती आहेत त्यांचं देखील या ठिकाणी प्रोबेबली चान्सेस आहेत या पदाकरिता निवड होण्यासाठी. ठीक आहे. सो पहा, आता विशेष म्हणजे तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी कधी बोलवण्यात येईल असं या ठिकाणी पर्टिक्युलरली डेट वगैरे काही दिलेले नाही. आता निवड यादी प्रसिद्ध झालेली आहे, प्रतीक्षा यादी प्रसिद्ध झालेली आहे. लवकरच विद्यार्थी मित्रांनो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात देखील या ठिकाणी लवकरच अपडेट किंवा वेळापत्रक जे आहे ते जाहीर करण्यात येणार आहे. जसं अपडेट येईल तसे आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही तुमच्यापर्यंत नक्कीच शेअर करण्याचा प्रयत्न माझा राहणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, माहिती जर समजलेली असेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब जरूर करायचं आहे आणि लाईक जरूर करायचं आहे. पहा, 4/8/2023 रोजीच्या जाहिरातीमधील नमूद आरोग्य परिचारिका, आरोग्यसेवक, महिला या पदाकरिता शैक्षणिक अर्हता सेवा प्रवेश मध्ये नमूद केल्यानुसार कागदपत्रे पडताळणी करण्याची जबाबदारी ही आरोग्य विभाग, जिल्हा परिषद सांगली यांची राहील असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. सो आरोग्य विभाग सांगली यांच्यामार्फत लवकरच या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात वेळापत्रक लवकरच जाहीर होणार आहे. ठीक आहे. सो भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन. वेळापत्रक मी तुमच्यासाठी नवीन घेऊन येणारच आहे. ओके. सो भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.